काय तर बाजी मी बाजू बसतो पाणी घेऊन या तुम्ही. बरं आणते बसा. घ्या बसावंच लागण नाव घराला कुलूप आहे एवढी मोठी बाहेरच्या वाटली काय बाहेर असते आमच्या इथं ठेवलेली ती बॉटल. घराला कुलूप लावून कुठे गेले काय माहिती कोण दिसनाच घरी आहो. म्हणलं चहा ठेवून तर आला असता. नको चहा जाऊ द्या तुमच्यावर बोलूनच भागलं माझं. मग थोडा वेळ बसता का अर्ध्या तासाने जा ना मग. नको जायची गडबड आहे वहिनी माझ्या माग. चहा प्यायल्याशिवाय नका जाऊ तसं नाही मी पाठवताय तिकडे. अहो नको वहिनी काम आहे मला. गप्पा छाना वहिनी कुठे चहा पाणी करता. हा आता एवढ्या लग्नाच्या आधी एवढ्या गप्पा मारत होतं कमी आहेत का. अहो पण नाही पण तुम्ही लग्न झाल्यावर सगळं विसरलात. पहिलं आपण किती खेळायचो सोबत. तुम्हाला सांगू का काय लग्न झालं ना सगळं बदलतंय. मला तर असं झालंय उगाच लग्न केलं. काय नसतं बदलत वहिनी तुम्ही बदललात. काय नाही मी बदलले नका सांगू तुम्हाला. नाही पहिल्यांदा सारखे रोज रोज यायचे आता मला तिथे येऊन 15-20 दिवस झाले. आले का मला भेटायला आले. अहो पण वहिनी कसं यायचं तुम्ही सांग बरं. आता तुमचं लग्न झालंय मी तुमच्या पाशी आल्यावर कसं वाटन. लग्न झालंय म्हणजे मेव नाही माझा काय झालं नाही यायला. ती नाही बरोबर दिसत. हो काय तिथं कोण काय बघायला नव्हतं माझ्या सासरचे लोक. तुम्हाला माझ्या संग बोलायचं नाही ते सांगा. तसं नाही वहिनी काही कुठं मला बरं एवढं कुठं काय मन गुतलंय काय. नाही तुमच्या आधीच गुंतलं होतं तुमच्यात तर तुम्ही नाही म्हणले. गबस नका चेष्टा केली वहिनी जाऊ द्या. गुतला असलं सांगा ना तुम्हाला तर तुम्हालाच बघायची शेवटी माझं काय बरं वाईट. काय नाही मला नका फसू सगळं असं तुमचं चालू आहे. तुम्ही किती मला माहिती वहिनी चालू असल्यावर सांगितलं नसतं तुम्हाला. मला कशाला सांगता मी कोण आहे तुमची. तो का आता तुम्ही असं आवाज ही नका बोलू बरं का पारख्यासारखं. हा आता काय जेव्हा हातात घ्यायचा होता तेव्हा नाही घेतला ना आता काय. जाऊ दे आता होत असतं. म्हणले तुम्हाला सांगू का लई कटाळा आलाय मला त्या माणसा संग राहूच वाटत. हा ते बघितलं ना ते काळ दोन डुकरा गप्प ऐकू नका इथं सगळे आमचेच भाऊ की तसं काय म्हणून पाहिजे मग हाय ते हाय. किती केलं तरी नवरा आहे माझं आयुष्य काढायचंय मला त्याच्यासोबत. तुम्ही हा म्हणले असते तर मग आता आपलं नसतं झालं बघा बरं. ह्याच्यापेक्षा तर कधी पण चांगलंच आहे मी. तेव्हा तुम्ही किती मांजर होते मला माहितीये. बापा पुढे एक शब्द जरी बोलायचं म्हणलं तरी तुमच्या जीवावर येत होतं भेट होते नसते असे. कोण तुम्ही मी बोलायचं होतं का. राहू द्या आता चेष्टा जरा बास करा लय झाले चेष्टा. होय वहिनी काय बाकीच्यांना इकडं खळ्या पडते तुम्हाला इकडं कसं काय हो. अजून लक्षात आहे तुम्हाला. मग ती कशी विसरण लहानपणीची ना. तिथं काय वहिनी कुठे काय इथं? तीळ असते आणि दोन लय तीळ आहेत ना तोंडावर. इथे बघा इथं पण पण नाही इकडे आल्यावर खराब झालात पण तुम्ही. काय आता पहिलेच भारी दिसत होते. लग्न झालं चालायचं होतं आता पाठीमागे काय नवरा. जीव काय जीव आता लावणारच नवरा आहे म्हणल्यावर. पण सासरी काम धंदे सगळं बघावं लागतं जबाबदाऱ्या पडतात ना अंगावर म्हणून असं आहे. तुम्ही कधी करता लग्न. बघून मी वय बघा आता मला दुसऱ्यांनी बघून दिलं. मला दुसऱ्यांनी लावून दिलं तुम्ही मला बघून द्या. बघा आता सांगायचं माझ्यावर लावून द्यायचं वहिनी. तुम्ही इकडून कुठून आले. कोण आता तुम्ही ओळखत नाही का माझा मेवना ऋषी. ओळखतो की. इतक्या लवकर विसरले पाहुणं. नाही हो पाहुणं बोल. हे काय केलंय नवीन भारी आहे. नाही ते ते त्यांची स्टाईल सारखी बदलत राहते. पण तुला हे कळत नाही ग. काय याला का घेऊन आली. ह्याला का घेऊन आली म्हणजे सोडवायला आणलंय त्याला. मला फोन केला असता मी आलो असतो. तुम्ही आता कधी आले असते. तुम्हाला 4-4 बार फोन करून दमले कालपासून. तुम्ही आले का घ्यायला. तुझ्या पप्पाने पाठवले असत. आपण ती घरी नव्हते कुणी. दादा नव्हता पप्पा नव्हते कुणीच नव्हतं घरी. मग मला ह्यांना आणावं लागलं. परत आज नसते आले तर तुमच्या आई माझ्या नावाने बॉम्बा मारल्या असत्या. तू जाते ना त्यांना बी चांगलं वाटत असेल. कधी याची बायको येते तिकडे म्हणजे सोडवायला आपण चांगलं वाटायचं काय त्याच्यात. तुला लाल केला पाहिजे दे ना ठेव. चांगलं वाटायचं काय त्याच्यात पण. चांगलं म्हणजे लापाछपी खेळत होता. आजू काय भांडी खोंडी हा आजू काय मला आलंय नको म्हणा घेऊ. राग घेऊ नका म्हणाव काय तुम्हाला घेऊच नका कारण मला चेष्टा करायची लई सवय. हा बरं जाऊ द्या. चहा पिऊन जा ना. नको वहिनी जाऊ द्या उशीर झालाय मला काम आहे. जावा की चहा पिऊन. अहो नको पाहुणं राहू द्या. तिचं असं लय गोल एकदा येतं सारखं पिऊन जात. अहो लग्नाच्या आधी तिच्याच हातचा चहा पित होता मी. कंटाळा आला तिच्या हातचा चहा पिऊन. लय वेळा पिलेलोय. आवा सकाळ संध्याकाळ माझ्यापाशीच असायचा चहा प्यायला. जाऊ का पाहुणं. जाऊ दे तेवढी स्टाईल बदला भारी वाटते. बदलायची कशाला छान वाटते त्यांना. तिला माहिती माझा स्वभाव कसा. गेला होय. गेला ते बरं झालं. आता ही जाऊ दे म्हणा. काय केलं तू ते गोल गोल त्याच्यावर. काय झालं मग माझा मेव नाही घरातला आहे तो. मेव नाही मग इतकं जवळ पण कसं बोलत होता.
मग त्याला नाही तर कुणाला बोलणार? लाज लज्जा नाही रे. काय लज्जा नाही? काय केलं मी? तिकडे गेली सासरवालीला, यायचं 2-3 दिवसांनी, कुणाला बहिणीला नाही तर वहिनीला घेऊन. कोणी नव्हतं घरी, मी तुम्हाला ते सांगते. परत आज नसते आले तर तुम्ही बॉम्बा मारल्या असत्या, आत्याने बॉम्बा मारल्या असत्या आत्याने माझ्या. कशाला मारल्या असत्या? पण इतक्या दिवस जाऊन बसली म्हणून. आई बॉम्ब बोलते का तुला कधी? म्हणली का कुठलं काम कर? तुम्हाला स्वतः करते ते तुम्हाला आपली नाही कामं. माहिती किती काम करते, सगळं मला करावं लागतं. काय करायला लागतं तुला? काय म्हणजे तुम्ही काय बघत नाहीत का? तुमच्या घालायचं बाहेर डोळ्यात नाही ग, माझी आई इतकी चांगली. हा लय आईच गुणगान दिसना. आणि माझी माझं आई तेवढे पाय धुवून पिन इतकी माझी आई चांगली. हा आणि बायको काय करते? बायको बायको लय सटवी, काय सांगू. मग कशाला सटवे बायको करायची? सटवी आलते काय नकलं तुमच्या करते ना पाशी? तू. नखर काय केलं हो? नखर मी मग जायचं नाही तुम्हाला कुठल्या सांग. मुला बोल, मला नाही पटत असलं. काय नाही पटत? बोल झालं ते मला पटत नाही. पण मी तुझं लय भाले गुण बघितलं ना मागाशी काय बघितलं? त्या बाजू बसून. काय होतं? काय केलं मी असं? काय त्याला पप्पी देते हा? तुम्ही तोंडाला येऊन ते बोलू नका बरं का. कधी पप्पी दिली? हाताला हात मिळवताय, जवळ येत आहे की. हा मग काय थोडी मेवण्याची अंदाजी चेष्टा चलतच असते मेवणीची. इतकी चालते का मेवणीची आणि दाजीची तुम्ही चेष्टा? तुम्ही करत नाही का तुमच्या मेवणीची चेष्टा? मी कुठे जाते? आजपर्यंत केली नाही मेवणीची असली गाण चेष्टा. हा मग आमच्यात चलती, आम्ही नाही तुमच्यावर खुजात. आमच्यात चलते. आम्हाला मन मोकळ्यापणाने बोलायला लागत. अरे ग बस जा. तुम्ही हातबीत सांगते. करू नका सांगते मी. हातबीत करून आईला येऊ दे, दाखवतो. काय तुझी करणार? गायना नाही केली ना मग दाखवतो. काय करणार तुमची आई? जा. बघ की येऊ दे. हा येऊ दे तर येऊ दे. आई इकडे ये. आली आता. कुठे आहे? लाकलायलाच आणि लावते. मी आले होते तेव्हा घराला कुलूप होतं. कुठे गेलते तुम्ही कुलूप दोघं? होतं म्हणजे काम धंदा असतात का नाही आम्हाला लहानात नाही. हा काम तुझ्या मागे इंडू. लय काम धंद्यावाले आतापर्यंत लय काम धंदा करून बोंब पाडली. आई सुनेचं गुण बघ तुझ्या. का ग बाई त्याला कथा करते ना सवसांची. कुठं तक तक करते मी? आले 2 दिवस झाले माझ्या मागे टुमणं लावले. आई, ये लवकर ये. त्या मेवण्याला घेऊन आली आणि कशी गालत होती. बसले ते एकामेक असं गाल्यात गल पळतेत. हा मी फोन बघतोय तिथून आपल्या त्या पिलूच्या झाल्यापासून. किती खोटं बोला माणसाने. मी काय गळ्यात गळा घालून काय बसायला रिकामी आहे का? मला कळत नाही काय? आणि बोलून काय म्हणते आमची चेष्टा चालली. मग थोडीफार चेष्टा तर कुणाची पण चलत अगं असते. लेकरू काय खोटं बोलन होय. अगं काय जनाची नसते तर मनाची लाज धरायची ना तो. जिंक्या उपटायच्या काय गट आबरूची पोरगी ग ही. पण आता तुम्ही बघितलं का तुमच्या डोळ्याने? खाली पालीन काय बोलतात हे? काय बोलते. हा एवढा येडा नाही तो. किती याड आहे मला माहिती. लग्न केलंय मी, संसार केलाय त्यांच्या संग. किती छान आणि किती याड आहे मला माहिती. बया काय ऐकलंय काय ऐकलं तुम्ही? ते तुला आवडत होत ना. हा आवडत होता. मग काय झालं? आवडत मग होता. त्याच्या बलच कालायचं ना. कशाला आली आपल्या घरात ही? हा कशाला आली? कशाला आणली तुम्ही मग? बघ काय म्हणते बोलून मला कशाला आणते. अगं तो आधी झक मारायची ना. हा हिता येऊन हे घरादाराचा उमरा पाहून एवढं न कर काय तुझं. आपण लेकरू काय खोटं बोलाय मोकळे काय. तुम्हाला तुमच्या लेकराचं दिसतं. तुमचं कसं आहे माहिती का? आपलं ते बाबून लोकांचं ते कळतं. कधी नाही आमच्या बाजूनी बोलणार. तुम्हाला तुमचाच लेख दिसणार. ओ मावशी काय झालं? काय गडबड चालली? तुम्हाला कुणी लागले डोक्याला लागले आमच्या आज. फॅमिलीत नाक गुपसा यायची गरज आहे का? काल येतं सारखं. मी सांगते तुम्हाला काय झालं ऐका. नाही, 1 मिनिट ह्याचं तोंड गप करू दे. अरे आम्हाला काय हाऊस नाही तुमच्या घरात डोकं घालायची, पण आमच्या डोक्याला बाग 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 तुमच्या ऐकू येते ना आणि 24 तुझं तास. डोकं दुखतंय ना, हा. मोठा ते गोटा घ्यायचा कथाकच डोक्यावर आपटून घ्यायचा. नाही ते आपटलं तरी तुमचा आवाज बंद होणार आहेत का? काय चाललंय का मावशी? अहो, काय चाललंय? काय हीच ह्या पुरी मोर नखर येत सारे. काय माझं यांना माझं दिसतं. बरं मला सांगा, घरी या बाप नव्हता, दादा नव्हता, मग सोडवायला मेवण्याला आणलं. काय फरक पडला? ती जाऊ द्या, पाहून ऐका माझं. मला फोन केला असता, माझी बायको आहे म्हणलं माझा हक्क आहे कधी बी जायला गाडी घेऊन. 2 ऐका दिवस नाही तुम्ही सांग. नाही 2 दिवस झाले ह्यांना फोन करते. नाही हे कारण सांगतात मला नुसतं. येत नाही म्हणून बी बोंबलतात. मग मी काय करायचं? नको नको आणि पटवून कुठलं देऊ. ती अहो, पण पोरगं त्याचा का? नाही मला केला. माहित बी नाही. तुम्हाला आणि मी माहिती? कधी कधी हा, ते तुम्हाला येत माहिती. होतं म्हणून ओळखत होतो. हा? आणि आणलंय कधी बी इथं माझ्या समोर. अरे जाऊ दे काय मावशी, तुम्ही बी पोरा स्वारांची भांडण नवरा बायकोची 4 दिवस असते, 4 दिवस गोड बोलतात. कशाला तुम्ही तरी लय ताण घेता याचा? हा याला आणि तुला तरी कळत नाही का रे? एवढी चांगली बायको मिळाली तुला, तू बघतो उगवतीला दिसतो मावळतीला, तुला कळत काय? मलाच नाही कळत, सांगा आई याला. जाऊन दे बरा. हुकली चुकली असली तरी घे बाबा हा. चुकून दडपण कुठं मातीत घालतो. आता परत आम्हाला समजून करतो. घेतोय तिला, परत हा, घेणार नाही, देणार हा, ठेव. परत हुकली चुकली ना तिची झोप- हुकली हा, डायरेक्ट गुली ग ठोकली मग बिकली. हा, माझं लय हल्लय आज. हा. तू बी बरं, आता जा. जाऊन दे एवढी हा, बार. जा. मरू दे. निघ. मला काय लक्ष द्यायचं नव्हतं बरं का तुमच्यात, पण त्या पोरीची दया आली मला. नाही तर काय भांडणं तर घराघरात चालू असतात कोणाची बी. काय आम्ही पण लक्ष द्यायचं कारण नाही. आलं, जातो का? तुझं डोकं नाही, तुझं खोका आणि निघ. बरोबर जातो जातो जातो. तू जावाय बिवाय. कशाला येतं ना आमच्या? मला बी नाही लावायचं तुमच्या दोघांच्या नादी. बसा मायले क. जा फुट. हिला आकलून दे.
तू ती बघून घे तुझी बायको तू मला तू काय बघून करायची? घे म्हणजे हा तुझी तू बायको. माझी आहे हाय पण माझं देतात का चलून जनभर तरी चलून का नाही देत अजिबात तू ऐकत दाब नाही. देत जा ना मग दिन कशी कशी दाब द्यायची आता राहिला का काय दाब द्यायचा काय अगोदर आहे म्हणते माझा नवरा आणि मी बघन म्हातारीची काय गरज आहे तळतळ नावला करायची? म्हणा मग तुझ्या आधी माझा पॉल काय म्हणायचं तिला मग सारं म्हणून बसले मग लोक तुझा आहे का माझा आहे म्हणलं तुला नवरा आता झालाय माझा लोक आता आधी चला आता घरी दाखवू तिला इंग्लिश. हा बरं बघू तिचा सोमवार हा, चल चल.